तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। आज एकतर मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती काही नियुक्त्यांच्या विषयासंदर्भात साहेबांची भेट घेतली। तर अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती, त्यामुळे साहेबांना पक्ष संघटनेसाठी भेटायला आलेले। दुसरं काय आहे माहिती आहे त्यांना। आजचा विषय तरी माझा पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं होतं आणि त्या संदर्भातली आज बैठक होती। न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर अद्याप तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेला नाही, नेमकं कधी जामिनासाठी अर्ज करणार आहेत, काय परिस्थिती? आम्ही सगळे परिवारातली लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा पाहिलंच। दुसरी गोष्ट अशी की पुणे पोलिसांनी जे काही तिन्ही वेळेस कोर्टामध्ये वेगवेगळे उत्तरे केले, तिन्ही वेळेस पुणे पोलीस चुकलेले आहेत किंवा त्याच्या अगोदरपासून आरोप केले जातात की संशय आहे सगळ्यामध्ये, तुम्ही कसं बघता याच्यामध्ये? म्हणजे रिमांड कॉपीमध्येच थेट त्यांच्या पहिल्या बिल्डिंग मिस्टेक म्हणून सांगितलं जे कबूलही केलं। तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच सगळे उत्तर आहे। प्रांजल केवलकर रेकॉर्डिंगचे गुन्हेगार आहेत असं सांगितलं होतं ताई, आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे बघा, ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघंही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी काय बाजू मांडायची आहे ती वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतो। तुम्ही राज्यभर महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलता, कुठे ना ते गुन्हे राज्यभर दाखल होतात, पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मान्य आहे, पण जेव्हा तुमच्यावर हे आलं तेव्हा काय मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे। ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेल। तुम्ही किंवा बोलणार आहात गृहमंत्र्यांसोबत? नाही, मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाहीये। सरकारकडून असं बोलणाऱ्यांच्या विरोधात प्रत्येक वेळेस काही ना काही कारवाई करत राहतात, तशीच ही कारवाई झाली असं तुम्हाला वाटतंय? असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय। काही पोलिसांकडून दावा केला गेलाय कोर्टात की आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट केवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे। बघा, जी केस दाखल झालेली आहे ती NDPS ऍक्टच्या अंतर्गत आहे। NDPS ऍक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे। आपण जर बघितलं तर तुम्ही तुमच्या वकिलांच्या माध्यमातून अर्ज दिला होता की गुगल ड्राईव्हचा पासवर्ड करत जातात, त्याची काय माहिती लगेच दुसऱ्या दिवशी पुणे पोलीस न्यायालयात सांगतात की काही अश्लील व्हिडिओ आहे, तुम्हाला काय तुम्ही या संदर्भात व्हायरल होण्याची भीती वाटते का? काय असं काहीही नाही। त्या दिवशी मी CP कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते, कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी। मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज CP कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले होते। आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकरकर यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे, दिव्याखाली अंधार आहे हा सगळा, तुम्ही टीका करत असताना तर तुमच्याच घरातलं हे प्रकरण झाल्यानंतर टीका केली तुमच्यावर। करू द्या, मग काय झालं? पोलिसांनी पाळत ठेवली, योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार। पोलिसांनी पाळत ठेवली, त्याच्यावर तुम्ही पोलिसांसोबत बोललो होता, तर त्याच्यावर काही तुम्हाला उत्तर दिले पोलिसांनी? ते येऊन भेटून गेले। पाळत ठेवणं त्यांनी असं सांगितलंय की पाळत ठेवणं हा आमचे हेतू नव्हता। ठीक आहे, त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलंय। तुमच्या वकिलांकडून कोर्टात असं सांगितलं गेलं की त्यातल्या ज्या मुली आहेत त्यातली एक मुलगी पोलिसांनीच प्लॅन केलेली आहे, सगळं ट्रॅप लावलेलं आहे आणि केवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो। हे सगळं न्यायालयीन प्रक्रियेमधला विषय आहे। तुम्ही मला त्या केसच्या संदर्भात जी न्यायालयामध्ये चर्चा झालेली आहे त्यामध्ये आम्ही आमच्या वकिलांच्या मार्फत योग्य ती भूमिका मांडणारच आहोत। ताई, पण टार्गेट केलं जातंय का विरोधी? कारण बघा, तुम्ही असतील, रोहित दादा असतील, एकनाथ खडसे साहेब असतील,
हे जे सगळे विरोधी पक्षातले नेते आहेत ना, ते कुठल्या ना कुठली एक गोष्ट घेऊन वारंवार ट्विट करतात, सरकारवरती टीका करतात. मग जाणून बुजून तुम्हाला टार्गेट केलं जाते असं वाटते तुम्हाला आता सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना? असं म्हणायला जागा आहे. आणि तुम्ही म्हणतायत ना, मी जे काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं या केसच्या संदर्भामध्ये बघते आहे, तर ते प्रत्येकाला हेच वाटतंय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.